पण आम्हाला सुद्धा लहानपणी पुष्कळदा असं वाटायचं की हे काय देवधर्माचं म्हणजे सगळं जुनाट नकोसं वाटायचं ते. पण इथे तुम्हाला सांगतो की आपल्या हृदयामध्ये आपल्या मनामध्ये या भावना आणि जे विचार येतात त्याचा उगम जो मेंदूमध्ये असतो आणि त्या मेंदूचा उगम जिथे असतो तिथे गुरु असतो. मेंदूमध्ये येणारे जे विचार असतात त्याचा उगम जिथे असतो म्हणून त्याला ओंकार स्वरूप म्हणतात. जे चैतन्य ज्याच्यातून सर्व निर्माण झालं त्याला आपण गुरुपद असं म्हणतो. म्हणून गुरुची जेव्हा आपण प्रार्थना करत असतो तेव्हा आपल्या अस्तित्वाचा संपूर्ण आणि सर्वश्रेष्ठ असा जो भाग आहे त्याची आपण प्रार्थना करत असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपण आपली जाणीव जी आहे ती अधिकाधिक सूक्ष्म आणि शार्प अशी बनवत असतो. म्हणून प्रार्थना जेव्हा आपण करतो तेव्हा आपण काय करत असतो, आपली जाणीव अधिक सूक्ष्म करतो, आपलं आकलन अधिक शुद्ध आणि अधिक योग्य करतो, सुसंबद्ध विचार करतो आणि त्याच्या पलीकडे जात 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 सत्य आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून प्रार्थनेला हे महत्त्व आहे. आता सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा पाहिलं होतं की देवाची प्रार्थना करावी, देवाचे आभार मानावे, तर त्याच्यामध्ये एक तत्त्व आहे ज्याला रेकीमध्ये ॲक्सेप्ट लव अँड रिस्पेक्ट युअरसेल्फ अनकंडिशनली असं म्हणतात. ॲक्सेप्ट लव अँड रिस्पेक्ट युअरसेल्फ अनकंडिशनली. आपल्या परंपरेमध्ये सुद्धा असंच आहे, सिम्पल आहे, सोपं आहे, एकदम साधं आहे की सकाळी उठल्यानंतर देवाची प्रार्थना करा आणि देवाला धन्यवाद द्या. आता याचं कारण असं की हे जर आपण केलं नाही तर नकळत आपलं जे लक्ष आहे, आपली जी धारणा आहे ती अत्यंत आजूबाजूला जे काही दिसत असतं आणि फसवं असतं त्याच्यामध्ये अडकते आणि आपण स्वतःला खिन्न बनवतो. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण तुलना करायला लागतो आणि आपल्याकडे जे आपल्या आजूबाजूला आपलं अंथरूण असेल, आपलं पांघरूण असेल, आपली खोली असेल, आपली बाथरूम असेल, त्या गोष्टी आणि इतर ज्या चांगल्या आहेत त्यांच्यापेक्षा ज्या गोष्टी त्याची आपली तुलना व्हायला लागते आणि आपल्यामध्ये मनामध्ये नकळत एक नैराश्य, एक खचलेपणा, एक खिन्नपणा, एक कंटाळेपणा असा तो तयार होत असतो. म्हणून प्रार्थनेला महत्त्वाचे अशासाठी आहे की तुमच्यातला जो खालचा भाग म्हणजे अविकसित भाग आहे त्यातून विकसित भागाकडे जाणं, नीच जो आहे, अनत जो आहे, उन्नत झालेलं नाही त्याच्यातून उन्नतीकडे जाणं हे प्रार्थनेतून साधत असतं. म्हणून सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा प्रार्थना जी करतो त्यालाच द्वंद्वातीत होणं म्हणतात आणि हा आयुष्यभर प्रयत्न करत राहिल्यानंतर आपल्याला त्याचं फळ जे आहे ते मिळत असतं आणि तेच जीवनाचं सार्थक असतं. आता याच्यानंतर आपण पाहिलं होतं की सकाळी उठून आपण जेव्हा जमिनीवर पाय ठेवतो तेव्हा त्याची जी प्रार्थना असते ती पाहिली, ती पुन्हा ते आपण सांगण्याची आवश्यकता नाही आहे. पण मग त्याच्यानंतर आपण म्हटलं होतं की पाणी प्यावं म्हणून उशफपान. तर उशफपानामध्ये आपण आणखी एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी की पाणी प्यायल्यानंतर तुम्हाला घेण्यासारखं आणखी एक हर्बल ज्यूस असतात. तर हर्बल ज्यूस जो असतो त्याची मी तुम्हाला माहिती सांगतो. त्या हर्बल ज्यूसमध्ये कसं असतं की आम्हीसुद्धा तो बनवलेला आहे.